तर प्रधानांच्या राजीनाम्याचा सेलिब्रेशन मुंबईत होत आहे। ठाकरे बंधूंचा खरं तर हा मेळावा आहे। शिवाजी पार्कात हा मेळावा होईल। या मेळाव्यात ठाकरे बंधू काय संबोधणार याकडे मुंबईचं लक्ष आहे। मुंबईत आज ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी खरं तर अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन छेडण्यात आलं होतं आणि विद्यार्थ्यांच्या ज्या सर्व काही मागण्या आहेत त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत सरकारकडून। विशेष करून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही मुख्य मागणी त्यांची होती। अधिक अपडेट घेऊयात आपण आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, आज शिवाजी पार्कात ठाकरेंची तोफ एकत्रितरित्या पुन्हा धडाडणार आहे, ती विद्यार्थ्यांसाठी जल्लोष करण्यात येतोय, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच आपण बघतोय की सकाळपासून विद्यार्थी इथे यायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की एक साइड रस्ता जो आहे तो पूर्ण भरलेला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर अजूनही विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने इथे उपस्थिती दिसतेय आणि अजूनही काही विद्यार्थी जे आहेत ते येत आहेत। आपण जर बघितलं तर विरार, अगदी बदलापूर, वसई इथून लोक इथे विद्यार्थी जे आहेत ते इथे येताना पाहायला मिळतात। जेनझी तर आहेतच, मात्र जेनझींचे जे पालक आहेत मिलेनियल्स ते देखील इथे आलेले पाहायला मिळतात। आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण बघू शकतो तर इथे काही जण आर्टिस्ट देखील यामध्ये सहभागी झालेत। माझ्या समोर मी जो आपल्याला बघू शकतो आपण दृश्यांच्या माध्यमातून की एक आर्टिस्ट आहे, भगतसिंगांचं स्केच जे आहे तो ते रेखाटतोय आणि त्याचबरोबर काही ब्लाइंड स्टुडंट देखील इथे सहभागी झालेत। आपण त्यांना विचारूया, काय सांगशील दादा, कशा पद्धतीचा हा जल्लोष साजरा करतोय? गेल्या 37 दिवस जे काही आमच्या स्टुडंट्सवरती अत्याचार झाले, जे काही दिल्लीमध्ये लाठीचार्ज करण्यात आला, तर ज्या प्रकारे काल राजीनामा घेतलेला आहे, तर आम्हाला खूप आज आनंद आहे की आम्ही आज हा जल्लोष साजरा करतोय। आणि नक्कीच तर आपण बघतोय की तिरंगा इथे दिसतोय। आपण माझ्या हातात देखील बघू शकता इथे चॉकलेट्स जे आहेत ते देखील वाटले जातात। काही लहान मुलं आहेत ते चॉकलेट वाटतात। आपण इकडे बघू शकतो की कशा पद्धतीने तिरंगा जो आहे तो अंगावर पांघरलेला आहे आणि इथे बॅनर्स जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात लागलेले पाहायला मिळतात। एकंदरीत उत्साह, जल्लोषाचं वातावरण आहे आणि सगळे तिरंगामय, भक्तिमय वातावरण, देशभक्तिमय वातावरण जे आहे ते झालेलं आहे। आपण ह्यांना विचारूया, दादा काय सांगाल? Sorry, I don't speak Marathi. I apologize for that. क्या बताओगे आप कैसे ये सबको जल्लोष में ये करते हो, बदलाव करते हो? Jalosh, I don't understand Jalosh either, but yes, I think we wanted Margaret Thatcher, we've got Indira Gandhi in khaki shorts. नक्कीच आपण बघतोय की इथे विद्यार्थी जे आहेत ते इथे जमा झालेले पाहायला मिळतात। बरेच विद्यार्थी आहेत जे इथे साजरे झालेत। क्या बताओगे, कैसा जल्लोष हो रहा है, कैसा लग रहा है? हमें बहुत अच्छा लग रहा है कि हमारी बात सुनी गई है, सो वी आर वेरी हैप्पी एंड वी वांट हिम टू रिजाइन, जस्ट नॉट टू अप्लाई फॉर रिजाइनिंग। नक्कीच तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो इथे दिसतोय। आपण मागे देखील बघू शकतो की कशा पद्धतीचे, विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते सगळे बोर्ड घेऊन आले आहेत। प्राऊड जेनझी, थँक्यू जेनझी, अशा पद्धतीचे हे बोर्ड जे आहेत ते दिसतात। आपण पुन्हा यांच्याकडे येऊया। दादा काय सांगाल, तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्याकडे बघताय, कशा पद्धतीने तरुणाईच्या हातात हा देश आहे असं वाटतंय तुम्हाला? तरुणांच्या हातात तर नक्कीच देश आहे। आता जे 30-35 दिवस आंदोलन चालू आहे त्यानंतर हा जो विजय मिळाला आहे हे एवढंच दर्शवत आहे की आता जर राजकारणी सुधारले नाहीत, सत्ताधारी सुधारले नाही, तर आता फक्त धर्मेंद्र झालाय, पुढे देवेंद्र आणि नरेंद्र सुद्धा होऊ शकतो। तर सत्ताधाऱ्यांनी सुधारलं पाहिजे। तुम्ही काय सांगाल? आज आज या तरुण मुलांनी एक सिद्ध करून दाखवलंय, आज देशामध्ये अत्याचार चालणार नाही आणि लोकांना जे त्रास देतात यांनी सत्ता सोडावी आणि योग्य रीतीने राहिले ना त्यांना सत्ता सोडायला लागेलच, ही आमची प्रार्थना सर्वांनी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण बघतोय की जो रोष आहे तो देखील निघतोय। सत्ताधाऱ्यांनी सुधारा अशा पद्धतीचा संदेश देखील हे देतात। मात्र हे सगळं असताना इथे भक्तिमय वातावरण झालंय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मोठ्या प्रमाणात लोक इथे जमतात, ही देखील गोष्ट महत्त्वाची आहे। मात्र या सगळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील थोड्याच वेळात इथे पोहोचतील। नेमके ते विद्यार्थ्यांना काय संदेश देतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।
अगदीच भाग्यश्री, अशाच जोडलेल्या राहा आमच्याशी. आपण थेट जाऊयात आता शिवतीर्थावर अपडेट घेण्यासाठी. आपले प्रतिनिधी जय पवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जय, शिवतीर्थावर काय अपडेट आहे? कधीपर्यंत राज ठाकरे त्या ठिकाणून निघणार आहेत?